36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बोदवड तालुक्यातील जामठी येथे भागवत कथा सप्ताह नियोजन दरवर्षी केलेले असते. गुढीपाडव्याला शुभमुहूर्तावर नियोजन श्रीमद भागवत कथा आणि हरिनाम संकीर्तन 7 दिवस जामठी येथे सुरू असून 125 वर्षांपासून चालत आलेली परंपरा गुरुवर्य हरिभक्तपरायण अरुण महाराज बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती देवस्थान विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांच्या पुढाकारानं सप्ताहाचं नियोजन केलेलं असतं. दिनांक 30 मार्च ते 6 एप्रिल 2025 पर्यंत सुरू असलेल्या श्रीमद भागवत संगीतमय कथा श्री पूजनीय गुरुवर्य हरिभक्तपरायण गजानन महाराज कोल्हे यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय श्रीमद भागवत कथा वाचक सुमधुर आवाजामध्ये संगीतमय कथा सुरू आहे. आज 6वा दिवस असून जामठी परिसरातील भाविक भक्तगण श्रवणानं संगीतमय कथेमध्ये तल्लीन झालेले दिसून आले. मोठी गर्दी दिसून आली. श्री हरिभक्तपरायण गजानन महाराज कथा वाचक 30 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत भाविकांनी श्रीमद भागवत कथेचे श्रवण करून लाभ घेतलाय. बालगोपाळ वयोवृद्ध महिला पुरुष कथेचे श्रवण करत आहेत. दैनंदिन सकाळी रोज 5 ते 6 वाजेपर्यंत काकडा आरती, भागवत कथा सकाळी 9 ते 12, दुपारी 3 ते 5 भक्तगण श्रवण करत आहे. संगीतमय हरिपाठ भाविकांच्या सहवासात रोज संध्याकाळी 5 ते 6 भगवंतांच्या नामस्मरणात हरिपाठ मुखातून उच्चारण करून पावली खेळून नाचतात आणि हरिपाठ घेतात. गायनाचार्य, तबलावादक, मृदुंगाचार्य, विनेकरी बाबांचे टाळ, सुंदर अशा साऊंड सिस्टीम, हार्मोनियमच्या सुंदर आवाजानं संगीतमय सप्ताह कथेचं आयोजन केलेलं आहे. जामठी प्रसिद्ध मारुती मंदिर पुरातन देवस्थान असून जामठी येथील हरिभक्तपरायण अरुण महाराज पाटील बाबांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर अशा गोड गायन करून कायमस्वरूपी शब्दातून कीर्तन स्वरूपी सेवा देऊन जामठी नगरीमध्ये लाभलेले गुरुवर्य पूजनीय 30 मार्च रविवार रोजी हरिभक्तपरायण अरुण महाराज जामठीकर यांचे जाहीर कीर्तन सुमधुर वाणीतून भक्तांनी श्रवण केले. जामठी परिसरातील भाविकांनी जाहीर कीर्तनाचा लाभ घेतला. 31 मार्च सोमवार रोजी जाहीर हरिभक्तपरायण शांताराम महाराज बोरसे यांच्या कीर्तन सुमधुर वाणीतून भक्तांनी श्रवण केले. 1 एप्रिल मंगळवार रोजी हरिभक्तपरायण श्री परमेश्वर महाराज जळगावकर यांच्या सुमधुर वाणीतून भक्तांनी कीर्तन श्रवण केले व जाहीर कीर्तन पार पडले. 2 एप्रिल बुधवार रोजी हरिभक्तपरायण अमृत महाराज गाडे वेटावर बुद्रुक यांच्या गोड सुमधुर आवाजामध्ये नागरिकांनी कीर्तनाचा लाभ घेतला. 3 एप्रिल गुरुवार रोजी हरिभक्तपरायण उषाताई गाडे महाराज वाकडे यांचं जाहीर कीर्तन झालं. सुंदर असं निरूपण केला. 4 एप्रिल 2025 रोजी शुक्रवारी हरिभक्तपरायण आधार महाराज चिंचोली सुंदर असं निरूपण केलं होतं. 5 एप्रिल शनिवारी रोजी हरिभक्तपरायण सुनील महाराज बेटावद यांचं जाहीर कीर्तन झालंय आणि आज रोजी या कीर्तनाचा लाभ भक्तांनी घ्या. व 6 एप्रिल काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण गजानन महाराज कोल्हे यांच्या सुमधुर वाणीतून कीर्तनाचा भक्तगणांनी लाभ घ्या. व जामठी नगरीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये आज 5 मार्च शनिवार रोजी दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे. रविवार दिनांक 6 मार्चला काल्याचं कीर्तन झालं की महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे. जामठी मारुती मंदिर दरवर्षी अशा प्रकारे मोठ्या उत्साहात दिमाखात हे नियोजन करत असतात. गडवा महाराज की स्वतःच्या पायावर स्वतःच उभं राहील आणि स्वतः आपले काही ना काही करेल आणि त्यांना संस्कार सुद्धा द्या. कारण आजकाल संस्कारांची फार गरज आहे. आपल्या मुलाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. प्रत्येकाने गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. कोणाच्या गळ्यात आहे माळ? बोटवरती घरावर मागे बघा. प्रत्येकाने गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातलेली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.